परमानुपा जीव पाव निज सहज स्वरूपा। माझ्या दर्शनानं जीवाला स्वरूपस्थिती प्राप्त होते, मुनीला मोक्ष दिला पाहिजे असा विचार भगवंतानं केला, तिला मोक्ष देऊन टाकला। कंसानं महाबळ नावाचा एक त्याने असुर पाठवला, जो ब्राह्मणाच्या रूपात आला, ती भागवतात नाही पण संत वाङ्मयात त्याने पाहायला मिळतं। म्हणून ते ब्राह्मण होऊन आला म्हणून भगवंतानं जीवेस मारला नाही, त्याची विटंबना केली। विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोत्र गळाले ढुंगणाचे, असे अनेक प्रमाण आपण त्यांनी पाहतो। त्याला मोकळं सोडून दिलं, कंसाच्या समोर गेला, कंसा जाऊ नकोस, कंस मला कुठे जाऊ नको, मला तुझ्या शत्रूला मारायला गेलो होतो, ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो, म्हणून त्याने तू जाऊ नकोस, तुझी गॅरंटी देता यायची नाही, कंसा जर गेला तर परत येशील म्हणून। मग कंस काय ऐकण्यासारखा होता का? कंसानं अनेक दैत्य अजून पाठवले महाराज। भगवान आता मोठा होऊ लागले, 108 दिवसाचा झाला, 4थं जन्म नक्षत्र आलं, रोहिणी नक्षत्र। घरामध्ये मोठा उत्सव करायचा यशोदेने ठरवलं, सगळ्या लोकांना बोलवलं, सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावलं, बाळाचा त्यांनी उत्सव, असे अनेक उत्सव गोकुळामध्ये झाले। आता त्यांनी घर आवरायचं म्हणून घरातले सगळे माठ बाहेर नेऊन ठेवले, एक बैलगाडी ठेवली, ती बैलगाडीच्या साठीत ते डेरे नेऊन ठेवले, घर आवरायला लागले। पण योगायोगानं त्यांनी महाराज तिथे एक दैत्य आला, त्याचं नाव आहे शकटासूर। शकटासूर तो बैलगाडीत घुसला होता, अदृश्य रूपाने येऊन बैलगाडीत थांबला होता। देवाला कळालं हा माझा मामा आलेला आहे, आता तो बाहेर आहे, आता काय करायचं? बरं देवाला काय जाता येतं का? 100 दिवसाचा फक्त देव आहे। मग त्यानं काय केलं? रडायला सुरुवात केली, म्हणजे का रडतोय का रडतोय विचार केला, रडायचं काय केलं, थांबे ना। मग सगळं काम हातातलं टाकलं, यशोदेने कडेवर घेतला आणि कडेवर घेऊन त्यांनी बाहेर आली, बाहेर दाखवलं तर झाडावर बसले, त्यांनी पक्षी पाहून रडायचा थांबला। तिला वाटलं वा वा पक्ष्यांकडे पाहून थांबतोय रडायचं, त्याला बाहेरच ठेवलं पाहिजे। मग घरातून त्यांनी एक अंथरूण आणलं आणि ते बैलगाडीची जी साठी आहे ना, तिची सावली पडली होती, त्या सावली खाली टाकलं, त्या साठी खाली टाकलं, त्याच्यावर कन्हैयाला झोपवलं। छोट्या छोट्या गोपाळांना बोलावलं, म्हणजे माझ्या बाळाला इथं सांभाळा, मी घरात काम करते। आता ती बैलगाडी होती महाराज, त्याच्यात तो घुसला होता। मग काय झालं? ती बैलगाडी त्यांनी हालचाल करू लागली, तिचं चाक त्यांनी देवाच्या अंगावर घालायचं आणि मारून टाकायचं, असा विचार त्यांनी शकटासुरानं केला होता। भगवान त्यांनी हुशार आहे, त्यानं विचार केला की मला मारतो काय? पाहता पाहता देवानं त्या बैलगाडीला एक लात मारली महाराज। लात मारल्यावर गर्र करत गाडा उंच आकाशात उडाला, धाड छिन्न भिन्न झाला, सगळे अवयव त्याचे त्याने महाराज तुटून गेलेले आहेत, शिवळ जोते त्याचे धुऱ्या सगळ्याचे सगळं त्यांनी महाराज चाक अस्ताव्यस्त झाले। काय शिकायचंय त्याच्यातून? त्याच्यातून हेच शिकायचंय की हा शकट म्हणजे संसार आहे, भोगमय प्रवृत्ती। संसाराला फार गोष्टी लागतात, संसारात भांडे कोंडे पाटा वरुटा सगळी दुनिया लागते, काय लागत नाही ते सांगा। असा सगळा संसार आहे, हा बाहेरचा संसार, आणि आतमध्ये पण एक संसार आहे, त्याला जन्म मरण रूपी संसार म्हणतात। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, इह संसार, हा खरा संसार आहे, शंकराचार्य म्हणतात। पण हा संसारच आहे, या संसाराला सगळ्या गोष्टी लागतात, पण भगवंताच्या चरणांचा स्पर्श झाल्याशिवाय संसार सुटत नाही। म्हणून भगवंतानं चरण स्पर्श केला गाड्याला, आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्याचा उद्धार झाला, हा त्यातला भाव आहे। सगळे लोक जमा झाले, मोठा आवाज झाला, म्हणे कसं काय? त्यांनी गाडा उंच आकाशात उडाला, गोपाळ छोटे छोटे होते, ते म्हणले त्यांनी लात मारली बाळानं आणि गाडा उंच आकाशात उडाला। ते म्हणले असं कुठं होत असतं का? म्हणजे जे तिथं असताना लोक त्यांच्या समोर त्यांनी गोष्ट घडली, तिथल्या लोकांना जर मान्य झालं नाही, 5000 वर्षानंतर लोक हे मान्य करतील का? ते म्हणजे हा बावळट बाबा ह्या म्हणतो देवाने लात मारली गाडा उडाला, असं कसं होऊ शकतं? पण ज्याला विश्व निर्माण करता येतं, ज्याला सगळी दुनिया तयार करता येते, तुमच्या नाकाच्या जागेवरच नाक तयार झालंय, ते काय पाठीला थोडंच येतं नाक का? डोळे एखाद्याचे गुडघ्याला आले कधी पाहिले तुम्ही? ज्या त्या जागेवरच जिथे गोष्ट घडते का? कशामुळे घडते ती? अहो त्यानं सगळं ठरवलेलं त्याच पद्धतीने होतं, असू द्या। म्हणून त्यांनी महाराज भगवान त्यांनी सर्व काय करू शकतो, त्याच्या ठिकाणी शक्ती आहे, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम। त्याची शक्ती ज्याला मान्य नाही त्याला या सगळ्या गोष्टींच्या गुदगुल्या होतात, मग तो त्याच्यातच त्यांनी अडकून पडतो। काय देवाचीच इच्छा असते, यानं माझ्या जवळ येऊ नये, यानं माझ्या जवळ येऊ नये, त्याला बुद्धीच देव त्या प्रकारची देतो। आपल्यापासून लांब करण्याकरिता भगवान तशी बुद्धी त्याला देतो, मग तो लांब राहतो, इतरांना लांब घेऊन जातो। म्हणून श्रद्धा आणि विश्वास आधीच सांगितलं मी तुमच्या समोर, श्रद्धा हवी विश्वास हवा, त्या श्रद्धा विश्वासावरच या सगळ्या गोष्टी टिकून आहेत, याचा आनंद जर घ्यायचा आणि खरोखर श्रद्धा ठेवून बघा, तुमच्या जीवनात पण चमत्कार घडतील। पावला पावलाला चमत्कार पाहणारा असला पाहिजे, जाणून घेणारा असला पाहिजे, पण ते लोकांना समजत नाही, असू द्या। म्हणून त्यांनी शकटासुराचा उद्धार करून टाकला। हा टॅग्निमा हिरण्याक्षाचा पुत्र होता, उत्कच त्याचं नाव होतं,
लोमश ऋषींच्या शापाने देह रहित झाला होता आणि त्याला उशाप दिला होता, भगवंताच्या स्पर्शाने उद्धारून जाशील, पण भगवंताचा चरणस्पर्श झाल्याबरोबर उद्धारला. शकटासुराचा उद्धार भगवंतानं केला. आता भगवंतांनी 1 वर्षाचं झालेलं आहे, रांगतोय यशोदा राणीच्या अंगणामध्ये. फार सुंदर कन्हैया रांगतोय. त्याच्या रांगण्याची लीला साधू संतांनी वर्णन करून सांगितले. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने डाव्या गुडघ्याने गुडघ्याने डाव्या गुडघ्याने गुडघ्याने बाबांचे कीर्तन त्यांना माहित असेल. ते मच्छिंद्र महाराजांमुळे त्यांनी होतं वाटतं. मच्छिंद्र महाराज होते ना, त्यांना दिसत नव्हतं. मग त्यांना नाईलाज असतो हो म्हणावं लागायचं आणि मग ते थांबायचे. म्हणून बाबांना सवयच लागली होती शेवटपर्यंत कीर्तनात बाबा हो म्हणायचे. असो चला, त्या निमित्ताने बाबांची आठवण होते ना महाराज. हे बघा, मी बाबांना पाहिलं नाही तरी पण मला एवढं माहिती आहे. म्हणजे किती मला छंद लागला असेल. आमच्या बाबांकडे गेले की दुसरा धंदाच नाही आम्हाला काही. गडावर गेल्यानंतर पहिला बाबांचाच विषय महाराज. फार प्रेम बाबांचं या स्थानावर, छगन बाबांविषयी सांगतोय. फार या स्थानावर बाबांवर, या सगळ्या परिवारावर विलक्षण असणारं प्रेम आहे महाराज. तिथं गेलं की दुसरा विषयच होत नाही. ते त्यांनी फार महत्वाचं. माझ्या मनातले भाव होते बरं का. मला असं वाटायचं मी त्यांनी पंढरीनाथ महाराजांच्या समोर हे माझ्या मनातले मुद्दे मांडले होते. मला वाटायचं की बाबांच्या संगतीत त्यावेळेला जी सगळी मोठी माणसं होती ती सगळी माणसं पुन्हा एकदा इथे एकत्र यावीत. ही कथा या वर्षी होते पण 3 वर्षापासून चालली. 3 वर्षापासून या कथेचा मुद्दा चालला. भागवत महाराज साक्षीदार आहेत. मग 2-3 वर्ष आहे की नाही महाराज. 2-3 वर्षापासून त्यांनी, 5 वर्षापासून, एवढ्या दिवसापासून त्यांनी कथा करायची. आणि ही महाराजांची जास्त इच्छा होती पंढरीनाथ महाराजांची की कथा या ठिकाणी व्हावी. मग त्यांना असं हळूच म्हणून त्यांनी होतं की सगळे एकत्र यावेत, सगळे समोर बसावेत, सगळ्यांनी कथा ऐकावी. पण माझं दुर्दैव म्हणा की महाराजांना वैकुंठाला जावं लागलं. पण तरी सुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत आली म्हणून त्यांनी भगवंतांनी ही कथा आपल्या सगळ्यांकडून करून घेतली. पण कथा जरी त्यांनी होती आहे तरी मोठ्या बाबांच्या संगतीतले त्यांनी जेवढे महात्मे त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते. आज माझ्या समोर बरेचसे बसलेले आहेत आणि त्यांनी उद्या बाबांची पुण्यतिथी, उद्या अजून सर्वजण त्यांनी येतील आणि विशेष असणारा सोहळा त्यांनी होईल. बाबांच्या पुण्यतिथी व्यतिरिक्त त्यांनी महाराज असा 1-2 दिवसाचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित करावा की ज्या कार्यक्रमामध्ये सर्वांना आमंत्रित करावं आणि सर्वांना आमंत्रित करून त्यांनी महाराज भरपूर असणारा आनंद. त्या काळातला जो सोहळा बाबांच्या संगतीत सगळ्या लोकांनी भोगला. इथून पैठणला वारी त्यांनी घेऊन जायची. आता वारी न्यायची म्हणल्यावर पताका असावे लागतील, टाळ असावे लागतील, सगळं असावे लागतील. म्हणे त्यांनी बाबा पताका किती शिवून आणायच्या? म्हणले 500 आणा. अरे म्हणे माणसं येतील का 500? तुम्हाला काय करायचं? म्हणले 500 पताका शिवून आणायला लावल्या वाटतं. आणि एवढ्या पताका आल्या पहिल्याच वेळेला दिंडीला 2000पेक्षा जास्त त्यांनी लोक जमले. हे काय होतं? त्यांचं सामर्थ्य होतं. मग कपिल भगवंताला दुधाचा अभिषेक केला. मला मुळे महाराजांनी सांगितलं सगळं नदीलाच दूध वाहत होतं. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्यात ते सामर्थ्य होतं. त्यांच्या सामर्थ्यानं बऱ्याच गोष्टी त्यांनी घडत होत्या. म्हणून त्यांनी महाराज आजही त्यांची ती शक्ती इथं विद्यमान आहे आणि त्यांच्या त्या सामर्थ्याने तोच सोहळा आपण आजही त्यांनी पाहू शकतो आणि तो सोहळा या ठिकाणी पुन्हा घडू शकतो. पण आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढे वयोवृद्ध महाराज मंडळी इथं कथेला भेट देण्याकरिता त्यांनी सगळ्यांनी या परिवाराला अशा पद्धतीने आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून तेच त्यांनी वैभव आपण परत एकदा पाहायचंय. असो विशेष त्यांनी भाव आहेत, पाहण्यासारखे आहेत. मधून मला आठवले की सांगाविषयी वाटतात. मी त्यांनी तुमचा वेळ घेतो. मूळ कथेपासून दूर गेल्यासारखं जरी वाटत असलं तरी सुद्धा त्यांनी तेही महत्वाचंच आहे. भगवान रांगू लागला. रांगतोय. कसा रांगतोय? तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे रांगतोय अंगणामध्ये. त्यावेळेला कंसानं अजून एक दैत्य पाठवलं. त्याचं नाव आहे तृणावर्त. दैत्यो नामना तृणावर्त कंस भक्ती प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासी नम्रभकम. सोसाट्याचा वारा आला. सर्वत्र त्यांनी धूळ पसरलेली आहे आणि सर्वत्र अंधार पसरलेला आहे. जसं मग आपण ऐकलं की शकटासुर हा त्यांनी भोगमय प्रवृत्ती, संसार रूपी प्रवृत्ती आहे. तसा हा तृणावर्त म्हणजे रज आणि तमोगुणाचं प्रतीक आहे. रजोगुण आणि तमोगुण आहे.
धूळ पसरली म्हणजे रजोगुण आणि अंधार झाला म्हणजे तमोगुण. रजोगुण आणि तमोगुण जोपर्यंत आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आपण त्यांनी परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. आपल्याकडे सत्वगुणाचं प्राबल्य असावं लागेल. तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य आणि करवी परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस परमार्थ जर आपल्या हाताने घडावा वाटत असेल तर सत्वगुणाचा उद्रेक व्हावा लागेल. सत्वापत्ती त्याला त्यांनी म्हणतात. ज्ञानाची भूमिका आहे जसं शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यग ही त्यांनी 7 ज्ञानाच्या भूमिका आहेत. त्याच्यापैकी सत्वापत्ती व्हावी, सत्वगुणाचा उद्रेक व्हावा आणि मग खऱ्या अर्थानं परमतत्वापर्यंत जाता येईल. म्हणून रजगुण आणि तमगुण दाबला पाहिजे. तृणावर्त हा त्यांनी रजतमाचं प्रतीक आहे. त्यानं रांगणाऱ्या देवाला त्यांनी उचलायला सुरुवात केली. असं कुठं होतं का महाराज? फार मोठा वारा आला आणि लेकरूच उडून गेलं. किती मोठा वारा असलं तर लेकर कसे काय उडतील? लेकरू मोठं विशेष आहे ना महाराज. लेकरानं विचार केला की मामा आलेले आहेत, मला फिरायला घेऊन जायचं म्हणतात, मी तरी का अडून बसावं? देवानं स्वतःचं शरीर हलकं करून टाकलं. वाऱ्याबरोबर उडाला, उंच आकाशात गेला. त्या राक्षसाने स्वतःचं मुख प्रगट केलं. देवाला गिळंकृत करायचंय. देवानं आकाशातच मानगुट पकडली, पिरगळायला सुरुवात केली. मग आरडाओरडा करू लागला, हातपाय फोडू लागला आणि डोळे फोडू लागला. 3 गोष्टी घडल्या. हातपाय फोडणं, भगवान सोडत नाही आता त्याला. दूर जंगलात त्याला धाडकन जमिनीवर पडला, गतप्राण झाला. हातपाय फोडणं म्हणजे कर्म. भगवान प्राप्त झालं की सगळ्यात आधी थांबतं कर्म. त्याच्यानंतर त्यांनी महाराज जो त्यांनी आरडाओरडा करत होता मग थांबला शब्द, म्हणजे आरडाओरडा बंद झाला. मग डोळे फाडत होता, ही झाली वृत्ती. सगळं काही वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिसे तेथे अशी अवस्था होती भगवंताच्या सानिध्यानं. त्याचा उद्धार झाला. भगवंतानं त्याला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून टाकले. सगळ्या दैत्यांना त्यांनी आपलंसं करून टाकले. वरदान त्यांना प्राप्त झाले पूर्वीच. हा त्यांनी पांडू देशाचा राजा होता सहस्राक्ष. हा त्यांनी दुर्वासा ऋषींच्या शापानं आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपानं प्रगट झाला होता. तोच भगवंताच्या स्पर्शानं उद्धरून गेला. इकडे यशोदा राणीला त्यांनी वाईट वाटत होतं, माझं बाळ कुठे गेलं असेल म्हणून शोधाशोध सुरू आहे. भगवान सापडला. त्याला घाईघाईने घेतलं, त्याची आलाबाला घेऊ लागली, त्याची कान फुकू लागली, डचकला की काय म्हणून. त्याला स्तनपान करायला सुरुवात केली. दूध पितोय, स्तनपान करतोय. असा हावरटासारखा दूध पित होता. काय सांगा, लहान लेकरं असतात ना महाराज, एकदा दूध प्यायला लागले की दम लागेपर्यंत पितात आणि दम लागले की थांबतात. पूर्वीच्या काळात त्यांनी आई मांडीवर घ्यायची बाळाला दूध. तुम्हाला आता कशी काय पाजते? पूर्वीच्या काळात विलक्षण गोष्ट होती. असा पदर असायचा, त्याच्यावर पदर घातला जायचा बाळावर. मग ते दूध त्यांनी प्यायचं. दूध पिता पिता दम लागलं की ते थांबायचं. मग आईनं विचार करायचा, का बरं थांबला असेल? का नाही, त्यांनी दूध पिता पिता थांबला. मग त्यांनी पदर बाजूला केलून त्याच्या मुखाकडे पाहू लागले आणि तो आईकडे पाहू लागला. आईकडे पाहतोय, तोंडात त्याच्या दात नाहीत, बोळक्यासारखं तोंड आहे आणि हसू लागला. दूध पिता पिता त्यांनी महाराज आई त्याच्याकडे पाहते आहे, तो आईकडे पाहतोय, हसतोय. त्याचं हसणं सुरू आहे. त्याच्या तोंडात पाहिलं यशोदेनं गर्र फिरणारं ब्रह्मांड जणू दिसतंय. भागवतात असं वर्णन आहे की दूध पाजताना आईला ब्रह्मांड दर्शन त्यांनी घडून दिलं. जाणीव करून दिली, मी सामान्य नाही. मी जरी लेकरू दिसतोय तुझ्या समोर तरी मी सामान्य लेकरू नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तिला वाटलं काय दिसतंय माझ्या बाळाच्या तोंडामध्ये. घाबरली. परत पूर्वस्थितीवर त्यांनी आणली. याला त्यांनी स्वजन मोहिनी माया म्हणावं. भगवंताची 3 प्रकारची माया असते. एक विमुखजन मोहिनी माया, एक स्वजन मोहिनी माया आणि एक स्वमोहिनी माया. म्हणून त्यांनी महाराज स्वमोहिनी स्वजन मोहिनी माया तिच्यावर टाकली आणि मग तिला मोहून टाकलं. अशा पद्धतीचे अनेक प्रसंग त्यांनी पाहायला मिळतात. मग आता त्यांनी एवढे दैत्य येतात, मारण्याचा प्रयत्न करतात बाळाला. गोकुळातल्या लोकांनी विचार केला, नंद राजा अरे हे काय चांगलं दिसत नाही, तुझ्या बाळावर मोठं त्यांनी संकट येत आहे. आपण सगळेजण त्यांनी हे गावच बदलून टाकू, इथून आपण निघून जाऊ कुठेतरी राहायला. मग सगळ्या गोकुळवासी लोकांनी गोकुळच सोडून दिलं आणि नवीन गाव त्यांनी तयार केलं. जुनं गाव होतं तिथे बरसाना. बरसाण्याच्या शेजारी नवीन गावाची स्थापना केली. त्याचं नाव आहे नंदगाव. जर तुम्ही कधी वृंदावनात गेले असाल तर तिथं नंदगाव बरसाना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून बरसाना नावाचं गाव आहे, त्याच्या शेजारी नंदगाव आहे. नंदगावात राहण्याकरिता गेले. आता कन्हैया मोठा होऊ लागलेला आहे. तिथेही त्यांनी महाराज भगवान शंकर कन्हैयाला पाहण्याकरिता आले. भगवान शंकर प्रत्येक अवतारात त्यांनी देवाला पाहण्याकरिता येतात. ती त्यांची लीलाच आहे महाराज. हरिहरामध्ये भेद नाही. ते लीला करतात, एकमेकाबरोबर त्यांनी खेळतात. बाबांची आरती आपण रोज ऐकतो ना, त्याच्यात हरिहरातला भेद कसा त्यांनी घालवण्याकरिता प्रयत्न केला लिहिलं ना महाराजांनी. म्हणून त्यांनी हरिहरात भेद नाही पण खेळतायत. तो खेळ मोठा विलक्षण आहे. तो खेळ त्यांचा कळावा. भगवान शंकर त्यांनी आले, त्रिशूळ डमरू हातात आहे, बम 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 करत त्यांनी आलेले आहेत.
आणि गावामध्ये प्रवेश केला. आतमध्ये यशोदा राणीच्या दरवाजापर्यंत आली. दरवाजा वाजवला. यशोदा राणी बाहेर आली. विचारलं काय पाहिजे बाबा? असं वाटलं कोणीतरी योगी आलेला आहे, मागण्याकरिता काहीतरी आला असेल. काय हवंय सांगा. बाबा म्हणले आई मला काही नको आहे. मला कळालंय तुला मुलगा झालाय. तुझा मुलगा पाहण्याकरिता आलोय. फक्त तुझा मुलगा मला दाखव. यशोदेनं बाबांना नखशिखांत पाहिलं आणि पाहून यशोदेलाच भीती वाटली. डोक्यावर गंगा, पावित्र्याचं लक्ष नाही. जटाजूट बांधलेली आहेत, वैराग्याचं लक्ष नाही. चंदन कपाळाला लावलेलं आहे, शीतलता आहे. तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. शंकराकडे पाहताना असंच पाहावं. नुसतं वृद्धेश्वर वृद्धेश्वर म्हणून काय तात्पर्य आहे? वृद्धेश्वर कसा आहे ते तर कळायला पाहिजे ना. नुसता फोटो शंकराचं पाहिलं याला शंकर म्हणतात. आधी काय भोकाडी आहे का काय? त्याच्यात काहीतरी आहे ना बसलेलं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला त्यांनी भाव कळायला पाहिजे. त्याच्या मस्तकावर गंगा आहे, ती काय सांगते? पावित्र्य सांगते. त्याच्या डोक्यावर जटा आहे, ती वैराग्य सांगणार आहे. चंदन लावले, ती शीतलता सांगणार आहे. तिसरा डोळा आहे, तो ज्ञान सांगणार आहे. हातात त्रिशूळ आहे, त्रिगुणांवर मात केलेली आहे. गळ्यात सर्प आहे, म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त केलेला आहे. डमरू आहे, डम 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 वाजताय. पाणिनीचं व्याकरण बघा, त्याच्यातलं सगळं डमरूतूनच तयार झालेलं आहे. म्हणून त्यांनी डमरू आहे ना, निर्भयनाद त्याला वर्णन करून सांगतात. गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे. ते शूर आहेत, वीर आहेत. सर्वांगाला भस्म लावलेला आहे. म्हणजे त्यांनी मला सगळा संसार जाळून टाकलेला आहे. म्हणून तर महावैष्णव आहेत. ही महावैष्णवाची लक्षण आहेत. म्हणजे उद्यापासून आपण गंगा डोक्यावर ओतून घ्यायचे असा अर्थ लावू नका. गंगा डोक्यावर घेत बसू नका. पवित्र होण्याचा प्रयत्न करा. फक्त जटा वाढवण्यात काय तात्पर्य आहे? वैराग्य धारण करण्याचा प्रयत्न करा. कपाळभर चंदन लावण्यात काय तात्पर्य? गुरुजी म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ, साऱ्या अंगाला गंध. कुठंच त्यांनी शिल्लक ठेवायचं नाही. नुसतं गंध लावण्यात काय तात्पर्य आहे? शीतलता जीवनात त्यांनी यावी, हा महत्वाचा विचार. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान जीवनामध्ये यावं. अशा स्थितीत भगवान शंकर आहेत. आणि आलेल्या दारामध्ये तुझा मुलगा पाहायचा, तिने नकार दिला. ते म्हणजे बाबा तुमची मलाच भीती वाटते, माझं बाळ डचकलं, मग काय करू? दाखवणार नाही. दरवाजा बंद करून घेतला. भगवान शंकर म्हणले वारे वा, देवाची आई झाली म्हणून फार शहाणपणा करतेस. आपण पण काय कमी नाही. हटयोगी आहे, इथून जाणार नाही. हट केल्याशिवाय योगही साधत नाही ना महाराज. हटयोगी आहे. पण तिथंच त्रिशूळ त्याने रोवला. बम 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 करणारे भगवान शंकर, पण बम 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 न करता भगवंताला हाका मारू लागले. देवा तुझ्या दर्शनाकरिता तुझ्या दारात आलो रे, आणि मला तुझं दर्शन होत नाही. आईनं दरवाजा बंद करून घेतला. काय करू? तुझं दर्शन मला कसं होईल? अंतकरणापासून हाका मारायला सुरुवात केली. हे प्रभु आप मिलो, 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 मिलो, प्रभु आप 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 भगवान शंकर व्याकुळ होऊन रडतायत आणि रडून हाका मारतायत. हे प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो. कोण रडतय, कोण हाका मारतय हे लक्षात घ्या. ज्याचं जीवन गंगेसारखं पवित्र आहे तो रडतोय, तरी देव भेटत नाही. ज्यानं जटाजूट धारण केले म्हणजे जीवन वैराग्यमय करून टाकले, तरी देव भेटत नाही. ज्यानं त्रिगुणांवर मात केलेली आहे, ज्याचं निर्भय जीवन झालेलं आहे, ज्यानं काळावर विजय प्राप्त केलेला आहे, आणि तो रडतोय तरी देव येत नाही, हा महत्वाचा विचार आहे. त्यांच्या समोर जर आपलं जीवन मांडायचं म्हणलं तर मोठ्या बाबांच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर दर्या में खसखस. आपलं जीवन म्हणजे दर्या में खसखस. दर्या म्हणजे समुद्र आणि खसखस म्हणजे खसखशीचा दाना. अरे भगवान शंकर आहेत आणि एवढं विशेषत्व त्यांचं आहे, ते रडतायत. तुकोबराय म्हणतात वाटोली पाहता शेनले डोळले दाविसी पावले कैव डोळा. त्यांना देव भेटत नाही. देवा कासावीच झारोरी मी. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावा या पांडुरंगा. कोण म्हणताय? तुकोबराय म्हणतात. मग तुकोबरायांचा परमार्थ ना आपला परमार्थ थोडी बरोबरी करून बघा बरं. आपल्याला 9:30च्या पुढे गेल्यावर जमत नाही, आणि ते रात्रभर जागे आहेत. एक दिवस नाही, जन्मभर जागेच आहेत. देवा झोपू कसा? 80 वर्षापर्यंत शबरी जागी राहिली, झोपू कशी?
मला शब्द मिळाला देव येणार आहे म्हणून, आणि मी झोपड्यावर येऊन गेला, मग काय करू? शेंडीच बांधून टाकली महाराज खुटीला. तुकोबारायांनी चरित्र वाचा जरा म्हणजे कळेल. झोपू कसा तू जर रात्री आला, मग मी काय करू? वैराग्य त्यांचं ना आपलं मोजून बघा कुठे आहे. त्यांच्या समोर आपण काहीच नाहीत आणि तरी आपण बिनधास्त आहोत. बघा एवढं त्यांचं वैराग्य, तरी ते कासावी सोन देवाच्या समोर रडतायत आणि आपलं काहीच जीवन नाही तरी आपण बिनधास्त आहोत. अरे कधी येईल काळानं उचलून घेऊन जाईल काय सांगता येईल महाराज. आणि भगवान जर या जन्मात भेटला नाही काय करणार आहात? काय मिळवणार आहात? हा महत्वाचा आहे. जे मिळवण्याकरिता अट्टहास करतात, कुठं नेणार आहात? कोणत्या गाडीनं नेणार आहात? कशा पद्धतीने पोहोचवणार आहात तुम्ही जिथं जाणार तिथं? कोणती संपत्ती नेता येईल? कोणत्या बायका नेता येतील? कोणते पोरं नेता येतील? कोणता मान आणि प्रतिष्ठा जाईल? खरं सांगा, काही बरोबर नेता येणार नाही. जावं लागेल एकट्याला. पण आज जर भगवंताचं चिंतन केलं तर कर्मानुगो गच्छती जीव एकः. म्हणून धनानि भूमो पशवस्य गोष्टी भार्या ग्रहद्वारा मित्र स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकः. आपलं कर्म आपल्या बरोबर जातं. पण ते कर्म जर सर्वात श्रेष्ठ कर्म कोणतं असेल तर भगवंताची भक्ती. ही भक्ती जर कराल तर परमात्मा त्यांनी सांभाळील आणि त्याच्यासारखं करून घेईल. हे विशेषत्व आहे महाराज. काय बरोबर नेणार आहोत आपण? काही बरोबर नेता येत नाही. इथंच राहत ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तोंडातला घास सुद्धा गिळता येत नाही, असं त्यांनी सोडून द्यावं लागतं. सगळं कळतं सगळ्या लोकांना, सगळं कळतं लोकांना. काही कळत नाही असं अजिबात नाही महाराज. सगळं कळतं, फक्त वळत नाही आणि वळून घेण्याची प्रवृत्ती नाही. फक्त ऐकायचंय, हो हो म्हणायचंय. फक्त स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून डांगोरा पिटून घ्यायचाय. फक्त स्वतःला महाराज बुवा म्हणून त्यांनी घ्यायचं, मस्त राहायचंय, खाऊन पिऊन मस्त आहे महाराज. शंकराचार्यांनी त्यांनी महाराज आणवानी भारतभर 3 वेळा प्रदक्षिणा केल्या, धर्माची जागृती केली. आम्हाला बसण्याकरिता गाडीच असावी लागते, ती पण एसीची असावी लागते. आम्हाला खायला चांगलं चुंगलं असावं लागतं. आम्ही चटणी भाकरीवर जमत नाही. आम्हाला त्यांनी सगळं जिथली तिथं पाहिजे. आणि ज्यांच्या नावावर आम्ही त्यांनी तुकडे मोडत आहोत त्यांनी पायाला पानं बांधून त्यांनी प्रवास केला. पायाला पानं बांधले ज्ञानोबरायांनी, सोपान काकांनी, आणि फाटलेले कपडे अंगावर घातले. दिवाळ सण आला, सणासुदीला त्यांनी खायला सुद्धा मिळालं नाही आणि त्यांच्या जीवावर आम्ही उड्या मारतो आहोत. लाज वाटायला पाहिजे, जगाची नाही मनाची. मनाला लाज वाटली पाहिजे. काय करतोय मी? काय करतोय मी? माझं बोलणं जरा पोटतिडकीचं आहे, मला तळतळून बोलतोय पण वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून त्यांनी हे जास्त महत्वाचं आहे. किती मोठा परमार्थ केला आणि बाकीचा किती डामाडोल केला याच्यापेक्षा त्यांनी भगवंताच्या जवळ किती गेलो आणि वैराग्य संपन्न जीवन जगून भगवंताचं चिंतन किती केलं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून ते त्यांनी महाराज जीवनामध्ये आपल्याला साधता आलं पाहिजे. असं भगवान शंकर मला सांगायचे. अरे असं जीवन आहे महाराज, मस्त. त्यांनी स्वतःच्या मस्तीत मस्त आहेत, ते रडत आहेत आणि भगवान त्यांनी येत नाही. मग भगवान लहान आहे ना महाराज, बालवयात आहे, त्याला स्वतःला येता येत नाही. मग देवानं रडायला सुरुवात केली. देव घरात रडतोय, भगवान शंकर बाहेर रडत आहे. का रडतो माहिती आहे देव तुम्हाला? आपण अनेक प्रमाण पाहतो. रडते माझे बाळ ताने, समजाविता राहीना, मागेल ते खाया देते. हे सगळे प्रमाण पाहून घ्या, तरी पण रडायचं थांबत नाही. त्याचं कारण आहे महाराज, अरे भक्त रडू लागला की भगवंताला चैन पडत नाही महाराज. तुम्ही जर खऱ्या अंतकरणानं भगवंताकरिता कासावीस होऊन रडाल तर भगवान सुद्धा तुमच्याकरिता कासावीस होईल. फक्त तुमची कासावीसता कशी आहे हे जास्त महत्वाचं. नाही तर मी तुमच्या समोर नाटक करू शकतो रडण्याचं, कलाकार आहे महाराज. तरी कीर्तनाची नाही नटनाची कला करता येते. लोकांना क्षणात हसवता येतं, लोकांना रडवता येतं. लोकांना हसवणं रडवणं ही कला आहे. म्हणजे कला तुमच्या समोर सादर करू शकतो पण तुम्हाला फसवू शकतो. त्याला सगळं काय कळतं ना महाराज? त्याला कळतं हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. म्हणून खरं नाणं त्याला कळत असतं. भगवान शंकर रडत आहेत, वस्तुस्थिती आहे. देव रडू लागला, काय करावं? मग यशोदेलाच विचार पडला. डॉक्टरांना बोलावलं, वैद्य हकीम बोलावून पाहिले, पंचाक्षरी बोलावून पाहिले, कशानंच फरक पडे ना. एका गोपीनं सांगितलं बाहेर बाबा येऊन बसले, त्यांना जरा काही कळतं का बाहेरचं विचारायला पाहिजे, जाऊन विचारून तरी. यशोदा म्हणली. गोपी गेली विचारायला भगवान शंकराला, बाबा आमचं बाळ सकाळपासून रडत आहे हो. काही केलं रडायचं थांबत नाही. तुम्हाला काही बाहेरचं वगैरे कळतं का? बाबा म्हणले मला बाहेरच काय, आतलं सुद्धा सगळं कळतं. मला कळत नाही असं काहीच नाही, मला सगळं कळतं. म्हणे मग आमच्या बाळाला शांत करा ना. हो म्हणे असं नाही शांत करता यायचं. मग बाळ मला दाखवा ना. आला ना मुद्द्यावर आता. बाळ मला दाखवा. मी डॉक्टर आहे म्हणे चांगला, पण पेशंटला तपासल्याशिवाय कसं औषध देऊ? पेशंट आधी पाहावं लागेल. मग म्हणे आणा. मग आणलं महाराज भगवंताला समोर. आणलं की असं त्यांनी लांबून धरलं. म्हणे बघा बाळ असं नाही, नाडी परीक्षा करावी लागेल. आता हातात द्यायची वेळ आली की नाही, लगेच सहज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भगवान शंकराच्या हातात दिलं आणि चमत्कार झाला महाराज. आस्ताळून रस्ताळून रडणारा कन्हैया भगवान शंकराच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर उकळत्या तेलात मलयागिरी चंदन टाकल्यावर तेल जसं शांत होतं असा त्यांनी कन्हैया रडायचा थांबला.
यशोदेला मोठा आनंद झाला. नंदराज आले, चमत्कार झाला, बाबा कोणीतरी तपस्वी आहेत, या बाबा या बाबा. तेव्हापासून असं आहे महाराज, म्हणजे चमत्काराला नमस्कार. आधी ज्ञानोबराय तेच होते, तेच ज्ञानोबराय होते, पण ज्ञान्या म्हणत होते. जेव्हा चमत्कार करून दाखवले तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले. ही समाजाची रीत आहे महाराज. आज हे समाजात पाहायला मिळतं. चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही. हे त्यावेळेस आहे. घरात नेलं, जिथं बसले होते ना भगवान शंकर वाट पाहत, तिथं आज भगवान शंकराचं मंदिर आहे नंदगावामध्ये. त्याचं नाव आहे आसेश्वर भगवान. आणि नंदराजानं घरात नेऊन पूजा केली भगवान शंकराची. तिथं महादेवाचं मंदिर आहे नंदेश्वर भगवान. असे 2 महादेवाचे मंदिर आजही नंदगावामध्ये आहेत. आम्ही दरवर्षी जात असतो कोजागिरीच्या वेळेला. या वर्षी नाही गेलो म्हणा, असो. म्हणून त्यांनी महाराज भगवान शंकराला त्यांनी आदर सत्कार प्राप्त झाला. भगवान शंकरानं सुद्धा त्यांनी महाराज जाताना 3 प्रदक्षिणा केले यशोदा राणी सहित कन्हैयाच्या, आणि आशीर्वाद देऊन निघून गेले. जुग जुग जेवरी मैया ते राहिलं ना. विचार करणारे लोक आहेत ते म्हणले, आले भगवान शंकर त्यावेळी मी तुझ्या मुलाचं दर्शन घ्यायला आलो आणि जाताना आशीर्वाद देऊन गेले. हे काय प्रकार आहे? म्हणे गेलो होतो महाराजांकडे त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्यांना आशीर्वाद देऊन आलो. हे कसं काय त्याने होईल? दर्शन घ्यायला गेलो ना आशीर्वाद देऊन आलो. अरे ती त्यांची लीला आहे म्हणत, ते काय करतील त्यांच्यात ठरलेलं आहे. आपल्यासारख्याने कशाला डोकं लावं? मग ते दोघं एकच आहेत. महत्वाचा विचार आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. नाही तर हरिहरा भेद नाही नका करू वाद असं नाही म्हणायचं. आमचे भाऊ त्यांनी राग आहेत, त्यांना एक सुद्धा शब्द इकडे जमायचा नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देव करेल. ते म्हणायचे हरिहरा भेद नाही इथपर्यंत म्हणायचं, नका करू वाद. वाद करायचं नाही. म्हणून आता ते मोठी माणसं मोठीच असतात. आम्ही एकदा वृंदावनात कथेला गेलो आणि भाऊला बरोबर नेलो. भाऊ समोर कथा ऐकण्याकरिता बसले. कथेमध्ये प्रमाण आलं, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती ते होती, तरिका चित्तीनं धरावे असं प्रमाण दिलं. हे प्रमाण दिलं, त्याने ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर खोलीत गेले. त्यांच्या खोलीत गेल्यावर चौकदार माझ्याकडे पाठवलं, म्हणजे त्याला बोलून आलं. गेलो. मला वाटलं आता काय झालं असेल, देव जाण्यासाठी थरथर कापत होत. म्हणलं भाऊ रागवतील आता, मला काय झालं असेल नेमकं. मला म्हणले प्रमाण दिलं ना कथेत. म्हणलं हा. म्हणे काय? म्हणे नरदेहानी धान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणते ते होती. ते म्हणे परत म्हणलं देव होईल म्हणते. देव होईल नाही म्हणायचं, देवाची होईल म्हणते ते होती. तरिका चित्तेने ते च काढलं म्हणून एवढा घोटाळा झाला. देवाची होईल म्हणते ते होती तरिका चित्तेने. एवढा बारकावा आहे मला. म्हणून संत महात्म्याचं जीवन बारकाईतलं जीवन असतं. आपल्या जीवनात काही बारकावा नाही असू द्या. असो, भगवान शंकराने अनेक आशीर्वाद दिले, त्यांनी निघून गेले. अशी त्यांनी विशेष लीला पाहायला मिळते. आता भगवान त्यांनी मोठे झालेले आहेत. आता त्यांनी देवाचा नामकरण विधी व्हावा असं वसुदेवाला वाटत होतं. वसुदेवानं त्यांनी महाराज त्यांचे कुलगुरू गर्गाचार्यांना बोलावलं आणि गर्गाचार्यांना बोलावून सांगितलं, माझे 2 मुलं गोकुळात त्यांनी वाढत आहेत, तुम्ही जाण त्यांचा नामकरण विधी करा असं सांगून टाकलं. श्री शुकदेवजी महाराज वर्णन करून सांगतात, हरी श्री शुकुवाच हे गर्ग पुरोहितो राजन यदुनाम समूहा तपा व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदिताः. वसुदेवाच्या सांगण्यावरून त्यांनी गर्गाचार्य महाराज गोकुळात येण्याकरिता निघाले. पण शब्द वापरला जगामनंदस्य, नंदगाव. नंदगावात त्यांनी गर्गाचार्य महाराज आले. आल्यानंतर त्यांनी नंदराजानं गर्गाचार्यांचं स्वागत केलं. फार श्रेष्ठ त्यांनी महात्मे आपल्या घरी ब्राह्मण आलेले आहेत. हे नंदवाच हे त्वम हि ब्रह्मविदाम श्रेष्ठ संस्कारान कर्तुमर्हसि बालयो नृणाम जन्मना ब्राह्मणो गुरु. तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मण हा जन्मतच गुरु असतो. तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही माझ्या घरी या. घरामध्ये त्यांनी अशा पद्धतीने नेलं आणि मग म्हणू लागले की तुम्ही आलात माझ्या घरी. माझ्या घरी 2 मुलं आहेत, एक रोहिणीचा पुत्र आहे, एक त्यांनी यशोदेचा पुत्र आहे. दोघांचा नामकरण विधी त्यांनी व्हावा असं मला वाटतं. गर्गाचार्याने सांगितलं, ठीक आहे, मी नामकरण विधी करायला तयार आहे, पण असं आहे मी यदुकुळाचा आचार्य आहे आणि मी जर त्यांनी या बाळांचा नामकरण विधी केला तर कंसाला आधीच वाटतं की हे मुलं त्यांनी वसुदेवाचे आहे. मग कंस यांना अजून मारण्याचा प्रयत्न करेल. म्हणून रोज डंका वाजून नामकरण विधी करायचा नाही. मग आपण गुपचूप नामकरण विधी करू. म्हणजे कुठे करायचा? आपण गोशाळेत जाऊन नामकरण विधी करूया असं त्यांनी सांगून टाकलं. गर्गाचार्य महाराज त्यांनी बोलू लागले, हरी गर्गवाच हे यदुनामहमाचार्य ख्यातस्य भुवि सर्वता सुतम मया संस्कृतन्ते मन्यते देवकी सुतम. हे देवकीची मुलं आहेत असा त्यांनी प्रचार होऊ शकतो. म्हणून आपण गुपचूप कंस पापमती सख्यम तवचानक दुंदुभे देवक्याष्टमो गर्भो नश्री भवितुमर्हती. म्हणून त्यांनी देवकीचा 8वा गर्भ स्त्री नसून पुत्र होता हे त्यांनी सगळ्या लोकांना कळेल. म्हणून आपण गुपचूप नामकरण विधी करूया. म्हणजे ठीक आहे. गोशाळा त्यांनी सुंदर आवरले. गोशाळेसारखं
पवित्र दुसरं स्थान कोणतंच नाही. मग गोशाळेत गेलेले आहेत. तिथं त्यांनी महाराज गर्गाचार्य आणि नंदबाबा आधी जाऊन पोहोचले. यशोदा राणी आणि रोहिणी माता आपापल्या मुलांना त्यांनी घेऊन आल्या, पण एकमेकीला आदर द्यायचं म्हणून मुलांची आदला बदली केली. रोहिणीनं कन्हैयाला आपल्या हातात घेतलं, यशोदेनं त्यांनी बलराम दादाला आपल्या हातात घेतलं. समोर त्यांनी दोघी जणी जाऊन बसल्या. त्यांच्या मनात असा विचार आहे, बाबा तर फार दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, फार पोहोचलेले दिसतात, पण खरंच पोहोचलेत का, पाहायला नको का? मग परीक्षा बाबांची त्यांनी पाहायची होती. किती त्यांना कळतं, म्हणून आपण लेकरांची आदला बदली करूया. असंच झालं महाराज. ज्यावेळेला आदला बदली करून बसल्या त्यावेळेला यशोदेच्या मांडीवर असणारा बलराम आहे. त्या बलरामाकडे गर्गाचार्यांनी पाहिलं आणि त्यांना कळालं हा तर त्यांनी रोहिणीचा मुलगा आहे. एका शब्दात बोलायला सुरुवात केली, हरी हे अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुरधोग्नैः आख्यातसे राम इति बलाधिक्यात बलं विदुः. अयम ही रोहिणी पुत्रो, हा तर रोहिणीचा मुलगा आहे. हा बलानं जास्त आहे आणि सर्वांच्या ठिकाणी रममान होणार आहे, म्हणून याचं नाव राम ठेवण्यात येईल. पण बलानं जास्त असल्यामुळे याला बलराम असं म्हणतील. रोहिणीच्या पुत्राचा नामकरण विधी झालेला आहे, त्याला बलराम असं त्यांनी नाव. बलराम भगवान की जय. बलभद्राचा नामकरण विधी त्यांनी झाला. आणि आता त्यांनी महाराज गर्गाचार्य महाराज रोहिणी मातेच्या मांडीवर असणाऱ्या कन्हैयाकडे पाहू लागले. पाहता येत नाही आणि पाहतच राहिले. पाहता पाहता त्यांनी आवाक झाले. काही बोलतच नाहीत महाराज. डोळे पण उघडेच आहेत, तोंड पण उघड आहे, हा असं केलेलं आहे आणि काहीच बोलत नाही. यशोदा आणि रोहिणी माता बसल्या तर थोडेच लोक होते ना बोटावर मोजण्यासारखे. बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. भाई बाबाचे डोळे पण उघडे आहेत, तोंड पण उघड आहे, बाबा काही बोलत पण नाही, कसली हालचाल पण नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एखाद्या माणसाची 1 मिनिटं 2 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं जर डोळे तोंड जर सलग उघडा असलं, आपण काय विचार करू? गेले असं होऊ शकतं ना. बायका कुजबुज करा. नंदबाबाच्या मनात प्रश्न पडला, काय झालं नेमकं, म्हणून निर्वाळा तरी करावा म्हणून त्यांनी थोडस गर्गाचार्य, हो बाबा काय करतात? बाबा डचकले. हो माझ्या मुलाचं नाव ठेवता ना? हो म्हणे नंदा नावच ठेवतोय. मग काय झालं? खरं सांगू का म्हणे नंदा, तुझ्या पोराचं नाव ठेवायच्या नादात मी माझंच नाव विसरून गेलो. कळतं ना तुम्हाला? याच नाव परमार्थ आहे की स्वतःचा त्यांनी पत्ता विसरून जावा, स्वतःला विसर त्यांनी पडावा, याचंच नाव परमार्थ आहे. आणि विसर ज्ञानानं पडत नाही, विसर भक्तीनं पडत असतो, हे लक्षात ठेवा. ज्ञानानं बाद होत असतो, क्रियेनं नाश होतो, ज्ञानानं बाद होतो आणि प्रेमानं विसर पडतो. म्हणून त्यांनी साधू संतांनी प्रेमाचा स्वीकार का केला? फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, प्रेम भगवंताचं स्वीकारलं तर प्रेमच विसरायला कारणीभूत ठरतं. आणि शरीराचा जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत सुख प्राप्त व्हायचं नाही. मी तुम्हाला प्रमाण म्हणून दाखवतो. तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी मागितली, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजे कळू आले. देहाचा विसर पडल्याशिवाय त्यांनी महाराज खऱ्या अर्थाने सुख प्राप्त, तरीच हा जीव सुख पावे माझा. जीवाला सुख जर प्राप्त व्हायचं असेल तर विसर पडावा लागेल. ज्ञानानं बाध होत असतो, ज्ञानी पुरुषाला कर्म लागत नाही, त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होत असतात, हे लक्षात ठेवा. त्याला त्यांनी कर्तेपणाचा त्याच्या ठिकाणी अभाव असतो, पण त्याला ते कर्म लागत नाही. तो कर्मे तरी सगळे परिकर्म बंधनात तळे, कर्मबंधनात अडकून पडत नाही. त्याला आपण काय म्हणू ते पाहून लोक पिसे करता म्हणतील. त्याचे सगळे व्यवहार त्याने केले अशी मातू बोलू नये. तो सगळं करताना दिसतो, सगळ्या गोष्टी होतात, पण त्याने केलं असं म्हणायचं काही काम शिल्लक ठेवू नये. गायबाई आलेले आहेत. आज प्रमाणांचा भडमार अशा पद्धतीने झाला असता, पण एवढ्या लांब कसा तुमचा आवाज माझ्यापर्यंत यायचा, पण मला कळत आहे तुमच्या मनातल्या भावना महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज मोठी माणसं मोठीच असतात बरं, त्यांच्या क्रियेत त्यांनी मोठे पण असतं, सामान्य माणसाला कळत नाही. साखरे महाराजांची एक गोष्ट घडली होती. ते एका ठिकाणी जेवायला गेले, बरोबर काही साधक होते. साधक आश्रमात बरेच साधक, त्यांनी एक साधक त्यांच्यावर जेवायला गेला. जेवायला वाढलं, जेवायला बसल्यानंतर त्यांनी मीठ मागितलं. आता मीठ मागितल्यानंतर त्यांनी महाराज त्या साधकाच्या मनात विचार पडला, तुकाराम महाराज जेवायला बसले आणि त्यांना मीठ काढलं, आपले गुरु तर मीठ मागतात, कसं काय त्यांनी असं झालं असेल, म्हणजे काहीतरी कमी आहे. त्याच्या पोटात राहावं नसते, ते जेवल्यावर कसं उमदाळ्यासारखं होतं, जास्त खाल्ल्यावर तसं त्याला व्हायला लागलं. रस्त्यानं चालता चालता विचारलं मला, महाराज एक विचार गो म्हणे, काय अहो तुम्ही आज जेवता जेवता मीठ मागितलं, कसं काय तुम्ही मीठ मागितलं म्हणले. ते हसले आणि हसून त्याला म्हणले, का रे तुम्हाला काय समजतो? ते म्हणले, मी तुम्हाला फार मोठा ज्ञानी समजतो. ते म्हणले, मग वेड्या, ज्ञानी माणसाला कालवणातलं मीठ सुद्धा समजून आहे वैरे. मीठ मागितलं म्हणून काय झालं? म्हणजे व्यवहाराची ज्ञानाची संगत कशी लावायची? व्यवहार आहे महाराज. तुकोबाराय विसरले म्हणजे कशाने विसरले? प्रेमानं विसरले.
तुम्ही प्रेमात जर चिंब व्हाल सगळं जग विसरून जाईल, हा महत्वाचा विचार आहे. विसर पडणं हे त्यांनी तेवढंच महत्वाचं आहे. गर्गाचार्य महाराजांना त्यांनी विसर पडला. ढूंढा सारी जहां में पाया पता तुम्हारा नहीं, अब पता तुम्हारा मिला, जब पता तुम्हारा मिला अब पता मेरा नहीं. सगळ्या जगात तुला शोधण्याकरता फिरलो देवा, तुझा पत्ता सापडला नाही. ज्या दिवशी मला तुझा पत्ता सापडला त्या दिवशी मी माझाच पत्ता विसरून गेलो. स्वतःचा पत्ता विसरून जाण्याकरिता हा परमार्थ आहे. आपले सगळे सावध आहेत महाराज. अजून चिमाजी गोमाजी कापशे आहे की नाही, अमुक धमुक फलाने, हे सगळं आपलं पाठ आहे. मुक्काम पोस्ट अमुक अमुक, तालुका अमळनेर, जिल्हा परभणी, आहे का ध्यानात? काय चुकलं ना? सगळं ध्यानात आहे आपल्या, सगळं ध्यानात. जोपर्यंत हे ध्यानात आहे तोपर्यंत त्याचं नाव काढायचं नाही, तोपर्यंत फक्त दिखावाच आहे. मला पान पान पुरवा एवढंच आहे महाराज, फक्त त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जोपर्यंत त्याचा विसर पडत नाही तोपर्यंत काही खरं नाही महाराज, काय खरं. जोवरी नाही निरसाला देह तोवरी अवघे संसारिक. अवघे शब्द काढायचा नाही त्यातला, सगळे संसारिकच आहेत महाराज. जोपर्यंत विसरलो नाही तोपर्यंत. गर्गाचार्य विसरले. का विसरले त्याचं कारण आहे का, गर्गाचार्य ब्रह्मवेत्ता महापुरुष आहे. आणि ब्रह्मवेत्ता म्हणजे काय, जे ब्रह्मस्वरूपाला जाणणारे आहेत. आणि श्रुती काय सांगते, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मवेत्या पुरुषाला ब्रह्म साक्षात्कार झाला की जे होतं त्याचं नाव आहे समाधी. पण गर्गाचार्यांना समाधी लागली. मग सावध झाले. भगवंताचं नामकरण त्यांनी विधी करा. इनके नाम अनेक अनुपा मै नृपक बहुसमती अनुरूपा. माझ्या मतीनुसार त्याचे नाव मी त्यांनी ठेवतो. बहुनिस्तंती नामाने रूपाने च सुतस्य मे गुणकर्मानुरूपाने तान्यहम वेदनो जनः. त्याच्या अनेक त्यांनी नावांच्या पद्धतीने मी त्यांनी त्याच्या गुणांच्या पद्धतीने त्याचं नामकरण विधी केलं पाहिजे. त्याचे गुण पाहून मी त्याचं नाव सांगतो. पण त्यांनी सांगायला सुरुवात म्हणे हा वसुदेवाचा मुलगा असल्यामुळं असं म्हणायचं होतं. प्रागयम वसुदेवस्य असं म्हणायचं होतं. वसुदेवाचा मुलगा असल्यामुळे याचं नाव वासुदेव ठेवायचं असं म्हणायला लागल्याबरोबर देवानं गर्गाचार्यांकडे पाहिलं तिरक्या नजरे आणि डोळ्यातूनच सांगितलं, बाबा जर यांना खरं सांगाल तर माझ्याशी गाठ आहे. हे काय समजतायत, माझा मुलगा आहे. नंदबाबा काय म्हणतात, माझा मुलगा आहे. हे नंदबाबाचा वसुदेवाचा मुलगा समजत नाही. यांना जर तुम्ही सांगितलं हा वसुदेवाचा मुलगा आहे तर त्यांना काय वाटेल, खरं सांगायचं नाही. मग बोलता बोलता शब्द बदलून घेतले गर्गाचार्याने. प्रागयम वसुदेवस्य कश्चित जातात्मात्मजा. कधीतरी हा वसुदेवाचा मुलगा झाला होता म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं वासुदेव. पण श्रीकृष्ण परमात्म्याचं खरं नाव काय आहे, वासुदेव भगवान की जय. त्याला वासुदेव असं नाव त्यांनी प्राप्त झालं. आणि मग त्यांनी सर्वांना म्हणण्यास योग्य किंवा त्याच्या गुणानुसार त्यांनी त्याचं नाव ठेवावं. हा सर्वांच्या चित्ताला आकृष्ट करून घेणार आहे, वेधून घेणार आहे, म्हणून त्याचं नाव ठेवलं कृष्ण. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर कृष्ण नावाच्या धातूपासून कृष्ण हा शब्द तयार झाला. कृष कर्षती इति कृष्ण. हा जो आकृष्ट करून घेणार आहे तो कृष्ण आहे, म्हणून त्यांनी त्याचं नाव कृष्ण ठेवलं. म्हणून मोठ्या मुलाचं नाव ठेवलं राम आणि धाकट्या मुलाचं नाव ठेवलं कृष्ण. पण रामकृष्ण ही नावं त्यांनी प्रसिद्ध झाली. सगळ्या गोकुळ गावात त्यांनी पसरली. यशोदेला मात्र कृष्ण म्हणता येईना महाराज, कारण कृष्ण म्हणायला जरा आडवं पडतं ना. राम म्हणा बरं तुम्ही, कसं सरळ सरळ राम. पण कृष्ण म्हणायचं म्हणलं की आडवं पडतं. यशोदेला म्हणताच येईना महाराज. भोळे भाबडे लोक त्यांनी, एखादा माणूस जर वयोवृद्ध आहे, त्याचं शिक्षण त्यांनी कमी झालेलं आहे, त्याला जर आपण म्हणा बाबा रामकृष्ण हरी, तो म्हणतो राम किसन हरी. अहो रामकृष्ण हरी म्हणा, राम किसन हरी. अरे किसन नाही, कृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी, राम किसन हरी. त्याला कृष्ण म्हणताच येत नाही, आडवंच पडतं महाराज. त्याचं कारण हे आडवंच आहे, ते सरळ नाही ना महाराज. महत्वाचा विचार आहे. त्याचं चरित्रच असं आहे, विशेष गोष्ट आहे. पण यशोदा राणीला कृष्ण म्हणताय ना, मग तिने कन्हैया, कन्हुआ, कान्हा, लाला, लल्ला, गोविंद, माधव, केशव अशी अनेक नावं यशोदामाईने ठेवले. सगळ्या गोकुळात भगवंताचे अनेक नावं पसरले आणि सगळ्या लोकांनी जणू रामकृष्ण नावाची माळच आपल्या गळ्यात घातली. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुरारी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी.
तो कहूँ सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला। राधानी श्याम गया मीरा ने गिरधर, राधानी श्याम गया मीरा ने गिरधर, कृष्ण ने कृष्ण कहा कृष्ण ने नटवर, कृष्ण ने कृष्ण कहा कृष्ण ने नटवर। ग्वालों ने तुमको पुकारा गोपाल, ग्वालों ने तुमको पुकारा गोपाल, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी, बांसुरी वाला, कहूँ सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला। घनश्याम कहते बलराम भैया, भैया तो कहते सुनो कन्हैया, घनश्याम कहते वो बलराम भैया। सूरा को आँखों से तुमको उजाला, सूरा को आँखों से तुमको उजाला, मैं तो कहूँ जय हो, मैं तो कहूँ सावरिया बांसुरी। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंताचा नामकरण विधी झाला। रामकृष्ण त्यांनी नाव दोन्ही बालकांची ठेवलेली आहेत। सर्वांना आनंद झाला, सगळा गाव आनंद विभोर आहे। तसा कन्हैया सगळे मित्र त्याच्या अवतीभोवती खेळतायत। पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीराम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही त्याच्या मित्रांची नाव मला एवढेच माहिती आहेत। अजूनही आहेत महाराज फार बल सुबल अशी त्यांची बरीचशी नाव आहेत। असे त्यांनी गोपाळ आहेत, भगवंताच्या संगतीत आहेत। सर्वजण त्यांनी अनेक प्रकारच्या लीला करतायत, खेळतायत, बागडतायत। सगळ्या मित्रांना त्यांनी कन्हैया पाहतोय। खेळ त्यांनी यमुनेच्या काठावर अशा पद्धतीने मांडलेला आहे। खेळामध्ये त्यांनी महाराज खेळता खेळता यमुनेच्या काठावर भगवंतानं पाहता पाहता गुपचूप यमुनेची मातीच खाल्ली महाराज। मातीच आता तुम्हाला एवढं काय काय पुढे त्यांनी चालला फार सांगायचं आहे। निम्म भागवत राहिला अजून दोन। तुम्हाला जर भागवत तुमच्या घरी असेल ना, श्रीमद भागवत 2 खंड गोरखपूरचे, तर दशमस्कंद आणि 11वा आणि 12वा स्कंद याच्याकरता एक अख्खा खंड आहे। 9व्या स्कंदापर्यंत एक खंड आहे, म्हणजे 2 खंड आहेत। त्यातला आताशी एक खंड पूर्ण झाला, अर्धा खंड अजून तसा शिल्लक आहे, अख्खा सांगायचा शिल्लक आहे। त्याच्याकरता फार जास्त वेळ लागतो। पण तुम्हाला जर भविष्यात कधी कथा ऐकायची असेल तर ती लांबलचक असणारी कथा ऐका। 7 दिवसात कथा सांगून होत नाही। जे सांगत असतील ते कसे सांगत असतील देव जाणे, मला माहित नाही काय त्रास होतो। हा जावे त्याच्या वंशात तेव्हा जिकडे सांगावं असं वाटतं। याच्यात जर ह्या करता कीर्तनातला कथेतला रंग जर भरला तर हा रंग सोडून त्यांनी घरी जावं असं वाटत नाही महाराज। म्हणून असं वाटतं इथंच मरण यावं, रंगात भंग होऊ नये। याच्यासारखं काय आहे महाराज? अरे याच्यातला रंग देवाला एवढा आवडला की नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, पितांबर सोडून देव नाचला। त्याला सावध होई देवा असे बोले कबीर, त्याला सावध करावं लागलं। एवढा विशेष रंग आहे महाराजा। म्हणून हा रंग जर त्यांनी असा जीवनामध्ये भोगायचा असेल, रस जर भोगायचा असेल तर छोट्याशा वेळात तो भोगता येत नाही। त्याच्याकरता लांबलचक पाहिजे। आम्ही निर्णय केलेला आहे 4 महिन्याची कथा करायची, 4 महिन्याची। आता संतपीठाचं काम होणार आहे आणि 4 महिने कथा करायची, रोज 3 तास कथा सांगायची 4 महिन्यापर्यंत। आणि जेवढ्या लोकांना ऐकायचं असेल त्या सगळ्यांना निरोप आपाप देवाकडून मिळेल। ज्यांना ऐकायची इच्छा आहे त्यांना आपाप निरोप मिळेल आणि सगळेजण तिथं त्यांनी कथा ऐकण्याकरता येतील। भरभरून कथा त्यांनी सांगता यावी, भरभरून आनंद कथेचा घेता यावा, सर्वांना आनंद त्यांनी। हे बघा, तुम्ही सगळी मोठी माणसं माझ्या, कोणी वेदांताची प्रकरणं तुम्ही मोठी मोठी ऐकली, वेदांत ऐकल्यानंतरच शुकाचार्यांनी कथा सांगितली, हे लक्षात ठेवा। पण ही कथा आनंद देणारी आहे। जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल, त्यापेक्षा अजून सांगू का, जीवनमुक्तीचा जर आनंद घ्यायचा असेल तर भगवंताची कथा ऐकावी। जीवनमुक्तीचा आनंद जर घ्यायचा असेल तर भगवंताची कथा ऐकावी, ती जास्त महत्वाची आहे। असो, भगवान त्यांनी माती खातवाय,
ती माती खाल्ल्यानंतर त्यांनी गोपाळ म्हणले देवा माती खाऊ नकोस, तुम्हाला मी खाणार, तुझ्या भावाला जाऊन सांगू. जा म्हणले, भावाला सांगण्यात अजून कोणाला सांगा. आले बलराम दादा, भाऊ तुमचा भाऊ माती खाताय, तुम्हाला कन्हैया माती खाऊ नको, मी आईला सांगेन. ते म्हणजे आईला सांगण्यात बापाला मी भेटतो का म्हणलं कोणाला. कन्हैया बोलायला लागला. आता काय करावं, बलराम दादा रागावले. आता ते लगेच धावत धावत मैया 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 सुनो सुनो यशोदा मैया तेरे तुझ्या कन्हैयानं त्यांनी माती खाल्लेली आहे. कान्हा माती खाल्ले, छोटसो माती को ढेलो, याने गटक गटक गटकाई यानं माती खाल्लेली असं सांगून टाकलं. यशोदारांनी रागावली, कन्हैया कान्हा कन्हवा हाका मारायला लागली. कन्हैया धावतच आला. काय आहे, काय ऐकते, मी माती खातोस, एका वाक्यात उत्तरे द्या. असं उत्तर दिलं, नाही माती खाऊन नाही म्हणला. नाही म्हणा, खोटं बोलतोस, अगं खरंच माती नाही खाली, खोटं बोलतात का बाकीचे. म्हणे बलराम दादा खोटं बोलतो, तो आहे आमचा पक्षपाती, त्यांचं ऐकू नकोस. मी माती खाल्ली नाही. मग खरं काय ते सांग, करून दाखव. त्यानं सांगितलं, नाहम भक्षितवानंब सवय मिथ्या विसंशिना यदि सत्य गिरस्तारही समक्ष पश्चिमे मुखम. तू समक्ष माझं मुख त्यांनी बघ, प्रत्यक्ष प्रमाण. बाकीचं काही बघायचं काम नाही. करून दाखवतो, तू तुझं बघ स्वतः माती खाल्ली का म्हणून. तिनं लगेच ताबडतोब धरला. एक छडी त्यांनी हातात घेतली, मारायला सुरुवात केली. मारावया तिने उगारली काठी. काठी त्यांनी उगारली मारण्याकरिता. करून दाखवलं. केल्याबरोबर भुवन त्या पोटी 14 देते. ही संतांची प्रमाण काही खोटी आहेत का. हे बघा, संत प्रमाण आहेत माझ्या जीवनाला. तरी कोणाचं काय असेल मला माहित, संतांना प्रमाण मानलं पाहिजे. संतांना डावलू नका, संतांच्या वचनाला डावलू नका, त्यांना बुरसट म्हणू नका, त्यांच्या विचारांना बावळट म्हणू नका, नरकात जाल. सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. म्हणून संत त्यांनी प्रमाण आहे. मार्ग दावणे गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत डोळस आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी भगवंताच्या प्रभुतेवर विश्वास आहे. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. म्हणून तोंडात त्यांनी 14 भुवन गर्र फिरताना दिसतात. परत मायेचं आवरण अशा पद्धतीने टाकलं, पण माती मात्र खाऊन घेतली. माती का खाल्ली त्याची कारण भागवतकारांनी बरीच सांगितली महाराज. माती म्हणजे पृथ्वी, तीच गेली होती ना मला वाचवा, मात्र तिला सुरक्षित ठेवायचं. मला कुठे ठेवायचं, तिला पोटात पाठवलं, मग इथं सुरक्षित राहायचे. अजून का बरं माती खाल्ली. माती म्हणजे रज, मला फार रजगुणी कार्य पुढे करायचे म्हणून माती खाल्ली. असे अनेक कारण आहेत. ही माती म्हणजे सामान्य नाही, माझ्या भक्तांच्या पायाची माती आहे व्रजभूमीतली. आणि माझ्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, त्या सगळ्या ब्रह्मांडातल्या जीवजंतूंना प्रसाद मिळावा म्हणून माती पोटात पाठवली. असे अनेक प्रसंग. माझ्या भक्तांच्या पायाची माती आहे, मला फार प्रिय आहे म्हणून माती खाल्ली. आपले पोरं माती खातात, पण कॅल्शियम कमी झाल्यावर खातात. तसलं काही त्यांचं समजू नका महाराज तुम्ही. देवानं माती खाल्ली. ती माती खाण्याची अनेक कारण अशा पद्धतीने आहेत. देव माती खाऊ लागला. आता मात्र मित्रांबरोबर खेळतोय. भागवतात बाललीला फार कमी आलेली आहेत. जसं साधू संतांनी त्यांनी बाललीला वर्णन करून सांगितलं ना, चोरी करण्याच्या वगैरे, पाहती गवळणी तवती पालखी दुधानी. सगळे गोपाळ मरतुकडे होते. म्हणे अरे घरी खायला भेटत नाही का. म्हणजे देवा आमच्या घरी सगळं आहे, पण आमच्या डेअरीला काहीच मिळत नाही, सगळं डेअरीला जातं. मग काय करायचं, देवाने एक मंडळ स्थापन केलं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. चोरी करायची म्हणले. आता म्हणे देवा चोरी करायची, जास्त शहाणपणा करू नका म्हणले. चोरी काय धानाची करायची नाही. मग तुम्हाला लोणी खायचंय ना, जर खायचं असेल माझ्या बरोबर चला. ते म्हणले आज देतो पोट भरी पुरे म्हणा, म्हणाल तो वरी, आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तोपर्यंत खायला देतो. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं. भगवान चोरी करण्याकरिता निघाला. अनेक प्रकारच्या चोऱ्या भगवंतानं केल्या महाराज. घरोघर जाऊन त्यांनी गोपिकांच्या घरातले माठ मोकळे करून टाकले. सगळ्या गोपिकांनी पाहावं, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची अपोरी आजी चोरी केली खरे, दुधानं पालथी घालायचं. कळतं का तुम्हाला. दुधानं म्हणजे माठ म्हणजे घागर, ती घागर पालथी घालून ठेवायची मोकळी करून. ते देवालाच करता येतं फक्त, दुसऱ्याला नाही. पालथ्या घागरीवर जर पाणी वतलं तर किती दिवस वतीत राहिलं म्हणजे घागर भरेल, भरणारच नाही. तिच्यात पाणी साठवलं जात नाही. पालथी घागर घालणं म्हणजे जीवनमुक्त करून टाकणं. जीवनमुक्त झाल्यानंतर कर्म लागत नाही. कर्माचा लेश त्याला लागत नाही, महत्वाची गोष्ट आहे. पण घागर पालथी घालून ठेवणं, अशा अनेक प्रकारच्या खोड्या परमात्मा करू लागला. कोणाच्या दाढीची बिनीची गाठणच मारून दिली, कोणाला त्यांनी महाराज अनेक प्रकारच्या खोड्या करतोय. माटच फोडून टाकले. यशोदेच्या घरी गारहाणी येऊन, यशोदे तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग. यशोदेने अनेक वेळेला समजून सांगावं, पण तरी कन्हैयानं ऐकू नये. मग यशोदेच्या मनात विचार आला, माझ्या घरी एवढं दहीदूध तूप लोणी असताना हा कन्हैया लोकांच्या घरी ते दहीदूप खाण्याकरिता का जातो. मग तिला त्यांनी विचारांती कळालं, मी महाराणी आहे, मी काहीच काम करीत नाही. माझ्या घरी काम करण्याकरिता दासी आहेत, त्याच मंथन करतात, त्याच लोणी त्यांनी काढतात आणि मग त्या बाजाराला घेऊन जातात. मी त्यांनी मस्त बसून राहते.
हा त्या गोपिकांच्या घरचं खायला जातो याचा अर्थ काय? त्यांच्या हाताचं त्यांनी स्वतः मंथन केलेलं लोणी त्याला खायला आवडत असेल. मग मी जर माझ्या हातानं मंथन केलं घरामध्ये तर कन्हैया घरचंच लोणी खाईल, मग लोकांच्या घरी खायला जाणार नाही. मग स्वतःच्या हातानं मंथन करावं असा विचार तिच्या मनात आला. भागवतकार वर्णन करून सांगतात, हरी एकदा स्वग्रहादिषु यशोदा आनंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु स्वयं निर्मन्मथ दधी. स्वतःच्याच हातानं मंथन करू लागली. भल्या पहाटे मंथन करण्याकरिता तयार झाले. तिने डेऱ्यामध्ये रवी घातलेली आहे, मंथन त्यांनी करते. कन्हैयाचा शृंगार केला, त्याला त्यांनी सगळं आवरून स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घालून मित्रांमध्ये सकाळीच खेळायला पाठवून दिलं. कन्हैया मित्रांमध्ये खेळायला गेला आणि हिनं मंथन करायला सुरुवात केली. पण मंथन करता करता तिच्या चित्ताचा विषय कन्हैया आहे ना मला, हातानं मंथन करते आहे, मनानं भगवंताचं स्मरण करते आहे आणि मुखानं भगवंताचं गीत गाते आहे. काया वाचा आणि मन, कायेनं त्यांनी मंथन, वाणीनं त्यांनी भजन आणि मनानं भगवंताचं चिंतन, या तीन गोष्टी एकत्र झाल्या. भगवान कधी भेटतो? ज्या वेळेला तुम्ही काया वाचा आणि मनानं एकाच वेळेला चिंतन कराल त्यावेळेला परमात्मा भेटत असतो. पण मंथन सुरू आहे, मनापासून चिंतन करते आहे. हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे श्री श्यामा मुरारी गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. मला खोलीवर गेल्यावर फार सासुरास होते ह्या वाजवणाऱ्या लोकांचा. हे म्हणतात आम्ही काही पुतळे आहोत का काय, आम्हाला नेऊन बसवलं तिथं नसतं. एक सुद्धा भजन त्यांना म्हणू देत नाही. असा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तू बडबड करीत राहतो, आम्हाला कशाला नेलं तिथं असं म्हणतात. हे पण तुमच्या समोर नाही म्हणायचे असं, म्हणून मधून मधून म्हणू द्यावं त्यांना भजन. म्हणत जा पण टाइम पाहून असं द्या. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे श्यामा मुरारी गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. कन्हैयाचं चिंतन करते आई, मित्रांबरोबर खेळतो आहे कन्हैया. त्याच्या लक्षात आलं माझी आई माझ्याकरिता मंथन करते आहे, माझ्याकरिता मंथन करते आहे. आपण गेलं पाहिजे धावतच, हा महत्वाचा विचार आहे. धावतच कन्हैया आला महाराज आणि मोठ्या मोठ्यानं हाका मैया 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 हाक मारू लागला. आई मंथन करते, तिच्या गळ्यातच मिठी मारली. आई मला फार भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलंय, जेव्हा भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम ओसंडून वाहू लागतं त्यावेळेला भगवंताला भूक लागत असते. देवाला भूक लागली आहे, आई मला खायला दे ग, काहीतरी खायला दे. आई म्हणते थोडं थांब, मला मंथन करू दे. नाही मला आत्ताच खायला दे. तरी पण त्यांनी ऐकत नाही. मग काय करायचं? मग त्यांनी गळ्यातली मिठी सोडली आणि तिची रवीच धरली महाराज हातामध्ये. मग म्हणते सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना, मला मंथन करू दे. तरी पण मंथन त्यांनी करून देत नाही. मग नाईलाज झाला, मंथन ठेवून दिलं. कन्हैयाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घातले. जरा बारकाईने तुम्ही ऐकत असाल तर लक्षपूर्वक ऐका. हाताने केलं जाणारं मंथन, मंथन म्हणजे कर्म आहे. चांगलं कर्म करा. चांगलं कर्म केलं की त्याच्यातून ज्ञान प्रगट होईल. लोणी म्हणजे ज्ञान आहे आणि ते लोणी स्वतःच्या हाताने देवाला खाऊ घालते आहे. स्वतःच्या हाताने देवाला खाऊ घालणं म्हणजे भक्ती आहे. कर्म मंथन करणं हे कर्म आहे. प्रगट झालेलं लोणी हे ज्ञान आहे आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालणं ही भक्ती आहे. पण चांगलं कर्म करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. चांगली कर्म करा. ज्ञानोबरांनी निरोप सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात म्हणून या फळी लागू सांडून या देह संगू कर्मे करावे हा चांगू निरोप माझा. अरे चांगली कर्म करा हा माझा निरोप आहे. पण त्यांनी परमार्थ करणाऱ्या माणसाने तरी निदान चांगली कर्म करावी. संसारातले लोक संसारातलेच आहेत, त्यांना कोणीच नावं ठेवणार नाही. ते वाईट वागतात, व्यभिचाराने वागतात आणि लोकांना लुबाडतात, चोऱ्या करतात, डाके टाकतात. ते संसारिकच आहेत, त्यांच्यात काही त्यांनी दोष काढायचं काम नाही. ते तसेच आहेत महाराज. पण चांगलं कोणी वागायचं? निदान ज्याच्या गळ्यात माळ आहेत त्यांनी तरी चांगलं वागावं. ज्याने कपाळाला गंध मळवटासारखे लावले आहेत त्यांनी तरी चांगलं वागावं. नाही तर निस्ते गंध लावून आणि माळा घालून काय उपयोग आहे महाराज? वृत्ती जर चांगली नसेल, लोकांवर चांगलं जर वागता येत नसेल, कर्मच जर चांगलं नसेल, त्याच्या परमार्थाचा काय उपयोग आहे महाराज? देवाला तरी मान्य होईल का त्याचा परमार्थ? कोणाला मान्य होत नाही. कर्म हा मंथन करणं हे कर्म आहे. तुम्हाला मधून मधून तिकडे जातो
आता याच्यात तसं आहे ना मला फक्त गोष्टीच ऐकायच्या असतील मी गोष्टी सांगून पुढे जाईन, त्यातले भाव कशाला सांगेन. मंथन करणं हे कर्म आहे, लोणी प्रगट होणं हे ज्ञान आहे, आणि स्वतःच्या हातानं लोणी भगवंताला खाऊ घालणं ही भक्ती आहे. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं लोणी कन्हैया खातो आहे. लोणी खाऊ लागला, फार चांगलं वाटू लागलं. पण झालं काय माहिती आहे, मधीच यशोदा राणीला त्यांनी वास आला. कशाचा वास आला? आमटी तयार झाल्याचा आहे ना. नाही, दूध उतू चाललं होतं, दूध. ते दूध जळालं महाराज, उतू गेलं आणि चुलीत पडलं. ते चुलीत पडल्यानंतर दुधाचा आला वास. बायकांचं नाक मोठं चाणक्य असतं महाराज. सुगरण बायका असतात ना, जर स्वयंपाक केला ना तर कालवणात मीठ कमी आहे का जास्त आहे चाखून पाहायचं नाही, ते पळीत घ्यायचं. फक्त नाकानं नुसतं हुंगलं तरी बाईला कळतं याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे. पण ते सुगरण बाईला, नाही तर येडीला सासरण माहेर दोन्ही सारखंच असतं. तिला आळणी कळत नाही, खरटाई कळत नाही. म्हणून त्यांनी सुगरण बाईला त्यांनी वास घेतला की कळतं, नाक मोठं चाणक्य आहे. म्हणून तिला वास आला दूध जळाल्याचा. दूध जळाला म्हणून कन्हैयाला खाली ठेवलं, आणि कन्हैयाला खाली ठेवून दूध पाहण्याकरते गेली. राग आला ना महाराज देवाला, वारे वा, मी काय सामान्य आहे का? परमार्थ आहे तुझ्या हातात आला, आणि संसार दूध जळाला ते संसार आहे, संसाराकरता परमार्थ ठेवून गेला. आणि आतमध्ये त्यांनी पाहण्याकरता गेली, दूधही जळालं महाराज. आता दुधाला तरी का बरं मध्येच सुचलं जळायचं? का बरं जळालं माहिती आहे? अहो ते जळालं म्हणून जळालं, ते दूध जळालं म्हणून ते जळालं. कशावर जळालं? अहो ते लोण्यावर जळालं. ते म्हणलं लोणी खाताय, आता आपलं काय काम राहिलं? लोण्यावर दूध जळालं म्हणून ते जळालं. हा महत्वाचा विचार. चुलीत पडलं आणि जळालं. जळाल्यानंतर त्याचा वास सुटला, तर जळाल्यानंतर वास यायचा बंद होतो का? म्हणून असं बरंच असतं समाजामध्ये. बरीच जळाजळी दिसते, ती शांत राहत नाही, तिचा वासच सुटतो. मला काय झालं तरी वास आल्याशिवाय राहत नाही. जळालं का वास आलाच म्हणायचं 100%. कुठून येतो? तोंडातून येतो. जळालं का तोंडातून वास येतो. एखादा गुणवान मनुष्य जरी असला आणि त्याच्याविषयीची जळकी जर तयार झाली तर त्याचे गुण सगळे बाजूला ठेवले जातात, आणि शोधून शोधून त्याच्यातला दुर्गुण काढला जातो, आणि मग तेवढा दुर्गुणच लोकांसमोर सांगितला जातो. याला म्हणायचं वास. हा जळाल्याचा वास असतो. म्हणून त्यांनी महाराज असं दूध जळालं. यशोदेनं त्यांनी दूध पाहण्याकरिता जायचं ठरवलं. देव म्हणला वारे वा. इकडे इकडे पाहिलं, हातात काठी घेतली, सगळे माठ डेरे फोडून टाकली महाराज. सगळा रबडा करून टाकला तयार दुधाचा. बरं खालचे तर फोडलेच फोडले, वर शिंक्यावर अडकवलेले होते. आता वरचे पण फोडायचे, पण हात पुरेना मग काय करायचं? उखळ घेतलं, उखळावर उभा राहिला. उभा राहून त्यांनी वरचे माठ फोडले, त्याच्यातलं लोणी काढून वानरांना खाऊ घालत होता. वानर खात होते. त्याचं कारण असं आहे महाराज, महत्वाचा विचार. उपकार फेडायचा होता ना, ते त्रेतायुगात एवढं सहाय्यता वानरांनी केली, मग आता त्यांनी महाराज त्यांना दिलं पाहिजे नाही, मग खाऊ घालत होता त्यांना. तुम्ही लक्षात ठेवा, माझा देव कोणाचा उपकार ठेवीत नाही महाराज. त्याच्याकरता जर 2, 2.5, 3 तास तुम्ही या मंडपात गाव घडून बसत असाल ना, तर तुमच्या सगळ्यांची नावं त्याच्या डायरीत लिहिले गेलेले आहेत. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, आणि तुम्ही कसे आलात, तर किती वेळ बसला, तर तुम्ही कसं काय सहन केलेलं आहे त्याच्याकरिता. तुम्ही काय माझ्यावर उपकार करायला बसले नाही, तुम्ही भगवंताचं चिंतन ऐकण्याकरिता बसलेले आहात का? कोणाकरिता बसले? त्याच्याकरिता बसलेले आहात. त्याच्या डायरीत तुमच्या सगळ्यांची नावं आहेत. कोण माणूस आला, कोणत्या दिवशी आला, किती वाजता आला, कशी कथा ऐकली, हे सारं त्याला कळतं महाराज. पण त्याच्याकडे लिहिलेलं आहे, तुमचा कोणताच उपकार ठेवणार नाही. त्याला उपकार कोणाचे ठेवायला आवडत नाहीत महाराज. महत्वाचा विचार आहे. म्हणून तर त्यांनी वानरांना खाऊ घालत होता. आई आली. आई आल्यानंतर तिने पाहिलं, अरे म्हणे कन्हैया, सगळे माठ फोडून टाकले, थांब म्हणे तुला पकडते. आई आली की पळायला लागला महाराज. पळतोच आहे, पळतोच आहे. 84 खांबा मंदिर आहे. मग तुम्ही जाऊन बघा, गोकुळामध्ये 84 खांब आहेत घराला. त्याच्यात त्यांनी पळतोय. आता म्हातारपणाला मुलगा झालेला होता. आता तो पुढे पळायला लागला, ही मागून पळते, थांब तुला पकडते, थांब तुला पकडते. थांबेच ना महाराज. काय केलं? कपाळावर घामाचे बुंद आले, दम लागू लागला. मग 2 गुडघे जमिनीवर टेकवले, आणि 2 गुडघे जमिनीवर टेकून व्याकुळून म्हणले, कन्हैया थांबणार आहे. मग थांबला महाराज. आधी थांब म्हणत होती, त्यावेळेस नाही थांबला. आता थांब म्हणली, मग थांबला. यशोदा म्हणजे कोण आहे? भक्ती आहे. पण भक्ती सुद्धा व्याकुळ झाली पाहिजे. रुबाबातली भक्ती जमत नाही. देवा मला दर्शन दे, तुझ्या बापाचा नोकरच आहे, मला दर्शन दे, असं कुठं असतं का? देवा दर्शन देणार आहे असं म्हणावं, व्याकुळ व्हावं, कासावीस व्हावं. कासावीस झाल्याशिवाय भेटत नाही. यशोदा भक्तीच आहे. आधी रुबाबात म्हणत होते पकडते, पकडला गेला नाही. आता ती व्याकुळ झाली, मग भगवान थांबला. थांबला असाच पकडला. पकडला की बांधून टाकायला सुरुवात झाली. दोरी आणली बांधायला, कमी पडली. दुसरी आणली, कमी पडली. साऱ्या दोऱ्या संपून गेल्या, कमीच पडल्या. दोरी म्हणजे रज्जू, रज्जू म्हणजे गुण.
लक्षपूर्वक ऐका, यातला भाव आहे. रज्जू म्हणजे गुण, गुणांनी बांधण्याचा प्रयत्न केला. हा गुणांनी बांधला जात नाही. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणै भक्तिप्रियो माधवा. माधवाला भक्तिप्रिय आहे. मग काहीच दोरी शिल्लक राहिलं नाही म्हणून पदरानं बांधायला सुरुवात केली. पदर म्हणजे प्रेम. प्रेमानं बांधला गेला. कशाला बांधायचं म्हणून उखळाला बांधला. मुख्य आरोपी आहे कन्हैया आणि सह आरोपी आहे ती उखळ. उखळावर उभा राहिला होता ना म्हणून त्यालाही शिक्षा त्यांनी उखळाला बांधून टाकला. आपण म्हणतो ना भजन, हे बांधा उखळाला याला बांधा उखळाला, नंदाचा पोर याला बांधा उखळाला. उखळाला बांधून टाकला. आई निघून गेली. तिचं काम करते आहे. माठ त्यांनी फोडलेले आहेत म्हणजे सगळ्या गोपी सांगतात ते खरं आहे, तू असंच त्यांनी करतोस. तिचं काम करण्याकरिता निघून गेली. कन्हैयानं त्यांनी पाहता पाहता ते उखळच उपटून घेतलं. रोवलेलं होतं ना, उपटूनच घेतलं आणि ओढायला सुरुवात केली. घरातून त्यांनी महाराज अंगणात नेलं. आता अंगणातून अजून कुठं न्यायचं होतं मला माहित नाही, पण ओढत ओढत नेलं. दारात 2 झाडं उभी होती. यमल अर्जुन. यमल अर्जुन. यमल म्हणजे जुळ. जुळ्याला यमल म्हणतात. आणि अर्जुन म्हणजे अर्जुन नावाचं झाड. अर्जुन नावाचा वृक्ष आहे पण जुळ आहे. त्याला 2 झाड आहेत. मध्ये थोडीशी संधी आहे, थोडी जागा आहे. कन्हैया त्यांनी त्या उखळाला ओढत ओढत नेलं तिथपर्यंत आणि त्या संधीतून पलीकडे निघून गेला. त्या पटीतून पलीकडे गेला. उखळा आता न्यायचा आहे. आता त्याच्यातून कसं जायला ओढायला सुरुवात केली. एवढं जोरात ओढलं की ओढल्याबरोबर कडकड आवाज झाला. 2 झाडं झाड पडली. ती झाडवून म्हणून पडल्याचा आवाज सगळ्या गावानं जणू ऐकला. सगळे लोक धावत आले. वयोवृद्ध गोपाळ गोपिका सर्वजण आले. यशोदाराणी पण धावत आली काय झालं पाहण्याकरिता. पाहिलं तर 2 झाडं ऊन म्हणून पडले. सर्वजण घाबरले. कन्हैया कन्हैया म्हणू लागले. कन्हैया मात्र सुरक्षित आहे. 2 झाडं ऊन म्हणून पडलेले आहेत. त्या 2 झाडांमधून 2 पुरुष त्यांनी प्रगट झाले. नलकुबर आणि मणिग्रीव कुबेराचे मुलं आहेत. उन्मत्त झाले होते. नदीमध्ये स्नान करत होते. वस्त्ररहित नागवेच उभे होते. श्रीमंताची मुलं होते ना, औषध पेलेले होते आणि ते त्यांनी पाण्यात उभे होते. नारदजी महाराज समोरून आले. नारदांना पाहून नमस्कार केला. नारे साधूला पाहून नमस्कार करावा, जन्मजन्माचं पाप फिटून जाईल म्हणून त्यांनी नमस्कारच केला नाही. नारदजींना राग आला. शाप देऊन टाकला. झाडासारखी उभे राहिलात माझ्या समोर, जा मी शाप देतो, वृक्ष व्हाल. अरे मग ती सगळी दारूच उतरली महाराज. भरभरा पाया पडायला लागले. वाचवा, क्षमा करा, उशाप द्या. मग उशाप दिला. म्हणले जरी वृक्ष झालात तरी भगवंताच्या दारातले वृक्ष व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शाने उद्धरून जाल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, साधूने दिलेला शाप सुद्धा उद्धरून नेतो. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. शाप दिला तरी पण उद्धार झाला. पण शापानं सुद्धा साधूचा उद्धार होतो. साधू साधूच असतो. साधू जवळ बाकीचं काहीच म्हणायचं काम नाही. मला साधू साधूच आहे. अजून सांगू का, अरे ज्यानं जोड्यासहित लाट तोंडावर मारली त्याचं एवढं वैभव करून ठेवलं की भगवान शंकर त्याचे पाय डोक्यावर घ्यायला लागले. याच्यापेक्षा काय साधू तुमच्या समोर सांगू. ज्या विसोबा काकानं त्यांनी महाराज घोड्यावर बसून आला, लाट मारली ज्ञानोबरांच्या तोंडावर, जोड्यासहित मारली आणि जमिनीवर त्यांनी पाडलं. त्याचा एवढा अधिकार वाढवला की भगवान शंकर त्याचे पाय डोक्यावर घेत होते. याला साधू म्हणतात. याच्यापेक्षा काय साधू सांगा. असो म्हणून त्यांनी यमला अर्जुनाचा उद्धार अशा पद्धतीने त्यांनी झालेला आहे. म्हणजे नलकुबर आणि मणिग्रीव हे 2 जण त्यांनी उद्धरून भगवंताच्या स्पर्शाने गेले. पण सगळ्या गावातल्या लोकांना परत चिंता वाटायला लागली. म्हणे काय करावं नंदा, आता इथं आपण राहण्याकरिता आलो पण इथं सुद्धा त्यांनी तुझ्या मुलाला त्रासच होत आहे. आपण हे नंदगाव पण सोडून देऊ, नवीन गावात राहण्याकरिता जाऊ. मग काय कुठे जावं नवीन गावामध्ये. मग नवीन गाव त्यांनी शोधलं. त्याचं नाव आहे वृंदावन. वृंदावनाचं वनम वृंदावनम नाम पश्यव्यम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्याद्री तुर्ण विरुद्धम. म्हणून त्यांनी सुंदर असणारं वन आहे वृंदावन. या वृंदावनात सर्वजण जाऊया. कन्हैया त्यांनी मोठा झालेला आहे. खेळकर असणार आहे. कन्हैयाना सगळ्या सवंगड्यांसहित त्यांनी गोमातेला घेऊन वनात जायला सांगितलं. कन्हैयानं सुद्धा त्यांनी सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही सारे गोपाळ गाय घेऊन रानात या. छोटी छोटी गैया छोटे छोटे छोटो